आंदोलन कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप आहे? धाराशिव जिल्ह्यातील तामडवाडी टोलवर त्या टोललगत दुतर्फा 50 ते 60 दुकानदार आहेत. त्यामध्ये चहाचे दुकानं आहेत, स्नॅक्स सेंटरचे दुकानं आहेत, छोटे मोठे खाऊचे दुकानं आहेत, छोटे मोठे लोकांचे उद्योग त्या ठिकाणी चालतात. तुळजापूर हे राज्यातील सर्वात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. तामलवाडी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार मानलं जातं. मोठ्या प्रमाणात भाविक याच भागातून तुळजाभवानीला जातात. या लोकांचा रोजीरोजगार त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायावर चालतो आणि मध्यंतरी पालकमंत्री म्हणले की ते दुकानं हटवा. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दुकानं हटवायचे तर संबंध राज्यातील टोलवरचे दुकानं हटवा. आणि दुकानं हटवायचा अधिकारच येत नाही, कारण की ते स्वतःसुद्धा ते जागेचे मालक आहेत ते, आणि ते काय रस्त्यावर बसलेले नाहीत, त्यांच्या रोजीरोटीसाठी बसलेले आहेत. ह्या सरकारनं 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देतो म्हणून घोषणा केली होती केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं. प्रत्यक्षात 1 लाख युवकांनाही रोजगार मिळाला नाही. एकीकडे रोजगार मिळत नाही, कामधंदा हाताला काम मिळत नाही, उद्योगधंदे नाहीत, आणि जे स्वतःच्या जीवावर कसं तरी रोजीरोटी करतायत त्यांच्या जीवावर ते सरकार उठलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो. मी आंदोलन करताय मात्र किंवा याच्याकडून आरोप असं सांगितलं जाते. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट किंवा गाईडलाईन्स आहेत की 50 मीटर आत किंवा बाहेर परिसरात टोल नाका असेल तर तिथं दुकानं थाटता येत नाही. त्याचा आधार घेतला जातोय किंवा त्यानुसार ते नियमातच आहे असं सांगितलं जातं. अतिशय चुकीचं सांगितलं जातं आहे. ते प्रत्यक्ष जर फिक्स कंट्रॅक्शन करायचं असेल, बिल्डिंग लाईनपासून 70 मीटर ही लाईन ज्याला कंट्रॅक्शन म्हणजे विटकाम करायचं आहे, स्लॅब टाकायचं आहे, त्यासाठी ते नियम लागू आहेत. ज्यांना तात्पुरतं शेड उभा करून धंदा करायचा आहे ते त्या स्वतःच्या जागेत हायवे लगत धंदा करू शकतात. हा नियमच आहे. आणि आम्ही जे सांगतो ते तुम्ही पत्रकार म्हणून शहानिशाही करू शकता. हां, आणि दुसरा विषय आमचा म्हणजे पालकमंत्री त्या ठिकाणी फळबाग लावत आहेत किंवा त्यांचं काय कंस्ट्रक्शन उभा करतायत त्याच्याशी आमचं देणं घेणं त्याचा त्यांचा वैयक्तिक विषय झाला. आम्हाला त्याच्याबद्दल नाही, पण त्याच्यासाठी जर ही छोटे मोठे उद्योजक त्या ठिकाणून काढले जात असतील, त्यांचा रोजगार जात असेल तर ते या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. खरेदी घेतली आहे. आम्ही इथंच राहतो आणि रस्ता सोडावाचा पहिला. आता रस्त्यात गेली आहे त्याचं बी 10 रुपये मिळाले नाहीत आम्हाला, आणि आता राहिले आहे त्याच्यावर बी आम्हाला बातम्यावर बातम्या येते त्या की हे काढायचं आहे, हे जायचं आहे. मग आमचं हे लहान मोठं 20 माणसाचं कुटुंब आहे, कशावर जगायचं, काय खायचं म्हणून हे गेल्यावर. तुमच्या जमिनी पण गेल्या, जमिनी तर गेल्या त्याचे पैसे नाही तर कोर्टात दावा आहे. पण आता हाय ती बी राहिलेलं खाऊ देत नाही.